उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। आताची सर्वात मोठी बातमी। मराठा समाजाला कुठे नोकरी देणार सरकारने सांगावे, ठाकरेंचा सरकारला रोकटोक सवाल। मराठा समाजाला 10% आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। मात्र यावर उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला कुठे नोकरी देणार आणि सरकारने सांगावे असा सवाल उपस्थित केला आहे। त्या आरक्षणाच्या निर्णयावर माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। ठाकरे म्हणाले की मराठा समाजाला सांगू इच्छितो, आज ज्यावेळी हा ठराव समोर आला त्यावेळी एकमताने मंजूर झाला आहे। मला खात्री आहे की या कायद्याच्या चौकटीत हा कायदा टिकेल अशी आमची इच्छा आहे। मराठा समाजातील अनेकांना बळी द्यावा लागला आहे। मी जरांगे यांना जाऊन भेटलो, ज्या निर्घुणपणे निर्दयीपणे डोके फोडली ती आवश्यकता नव्हती। शांतपणे हा विषय सोडवता आला असता। मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतो। तसेच आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलं आहे। मराठा समाजातील बांधवांना कुठे नोकरी देणार सरकारने सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल। निवडणुकांसाठी आरक्षण देण्यात आलंय असं मी आज बोलणार नाही। मला आता राजकारण आणायचं नाहीये। छगन भुजबळ असो किंवा आमच्या सगळ्यांचंच मत असो, आमचं सगळ्यांचं मत एकच होतं, कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता अशी आरक्षण भेटली पाहिजे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले। मराठा समाजाला 10% आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली होती। ओबीसी बांधव असो किंवा अन्य कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करत एकनाथ शिंदेवर टीका देखील केली आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमध्ये नक्की सांगा। आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करणार का, याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमध्ये नक्की सांगा। तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।